धन्यवाद आदरणीय सपकाळ साहेब. ऐकूया आपले नेते महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय भाई जयंत पाटील. हा पहिला वर्धापन दिन आहे. त्या निवडणुकीमध्ये आपण अपयश घेऊन आजचा वर्धापन दिन साजरा करतो आहे. मी जास्त वेळ बोलणार नाहीये. तुम्हाला भूक लागले त्याच्यापेक्षा मला जास्त भूक लागलेली आहे. सकाळी मी भाकरी पण खाल्लेली नाहीये. परंतु एक दोन चार मुद्दे बोलून जे पाहुणे आपल्याकडे आले, जे महाराष्ट्र राज्याच्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि ते गांधीवादी आणि सर्वोदयवादी आहेत, पण ज्या विनोबा भावे ज्या रूम मध्ये राहत होते आणि मी पण तिकडे 72 ते 80 या काळामध्ये मी पण तिथे राहत होतो. तिथेच ते आज राहतात. ऑल इंडिया काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष 4/10 या रूम मध्ये झोपतो आणि महाराष्ट्रामध्ये गावोगावी फिरतोय. आपल्यासारख्या छोट्या पक्षाकडे ते आग्रहपूर्वक आले. मी फोनवरच बोललो. आमच्या चिरंजीवांची आणि त्याची दोस्ती आहे, व्यक्तिगत 10-15 वर्षाची दोस्ती आहे. परंतु ज्या पद्धतीचे ते महाराष्ट्रात फिरतात, ज्या पद्धतीचे सर्वोदयवादी विचाराचा माणूस एवढा आक्रमक बोलतो हे मी पहिल्यांदाच बघितलेलं. आणि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि रोहित दादाला सुद्धा धन्यवाद देतो. व रोहित दादाच्याकडे आपले घरगुती संबंध आहेत. रोहित दादांच्या काटेवाडीच्या घरामध्ये त्यांनी सांगितलं की अनेक चर्चा आमच्या काटेवाडीच्या घरात शेका पक्ष स्थापन होण्यापूर्वी झाल्या आणि म्हणून पवार कुटुंबीय आणि शेका पक्ष हा काही काळ मतभेद होते काँग्रेस बरोबर, परंतु त्यांचे व्यक्तिगत कौटुंबिक संबंध कधी शेवटपर्यंत तुटले नाहीत. आणि म्हणून मित्र, या आजच्या वर्धापन दिनाच्या दिवशी आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये अपयश आहे, कधीच आलं नव्हतं, पण या वेळेला आलं. त्याचा पण मी विस्तृतपणे बोलणार आहे, पुन्हा बोलणार आहे. आणि आपल्याला घाबरण्याचं काम नाही आणि खचून जाण्याचं सुद्धा काम नाही आहे. ज्या जोमाने आणि चिडीने आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, आपला पराजय झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीचा विश्वास आणि जिद्द या ठिकाणी दाखवली त्याबद्दल मला तुमचा अभिमान वाटतो. मित्रो, अनेक निवडणुका आपण लढवल्या, अनेक विक्रम केले, परंतु या वेळेला ते झालेलं आहे. पारवाडकर गेले काय? काँग्रेसला पण आम्ही सांगू इच्छितो, काँग्रेसची ताकद थोडी कमी झालेली आहे. तसं आमच्या बाबतीत तुम्ही बोलता त्यांचे अध्यक्ष, त्या अध्यक्षांना मी शब्द देतो, तुम्ही जे तुमच्या संघटनेमध्ये जी पुनर्बांधणी केली, नवीन तुमचा अध्यक्ष त्या ठिकाणी दिलात, तुम्हाला कुठली काळजी करायची नाही. आम्ही थोडा त्याग करू, पण तुमचा शब्द आम्ही मागे पाडून देणार नाही अध्यक्ष. आणि म्हणून जे आहे ते आपण महाविकास आघाडी, इंडिया आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत आणि आपल्याला 29ला वेगळा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. आणि म्हणून
मला वाटतं की ही जुलमी राजवट जी आहे ती संपवण्याचं काम पहिलं आपलं केलं पाहिजे. आम्हाला काय फरक पडत नाही, तुम्हाला फरक पडतोय. आम्हाला काय पराभव झाला तर आम्हाला काय फरक पडत नाही. परंतु मला वाटतं या देशामध्ये आज जर गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, जे मध्यमवर्गीय आहे त्यांचं हित सांभाळणारा नेता कोण आहे तर एकच नेता आहे राहुल गांधी. आणि राहुल गांधीला मी पहिले आता नाही बोलत, गेली 2-3 वर्षे सतत बसतो. सुदैवानं मला इंडिया आघाडीमध्ये ऑल इंडिया लेवलवर काम करण्याची संधी मिळाली. राहुल गांधी ज्या पद्धतीचे विचार मांडतात आणि ज्या पद्धतीची चर्चा करतात आणि त्यांची बांधिलकी गरिबाबरोबर आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये, तर तुमचे डॉक्टर नक्कीच दिवस चांगले येतील. फक्त आम्हाला विसरू नका आणि ऑल इंडियाच्या गोष्टी मागावून बोलू नका. मला वाटतं आजच्या या आपल्या वर्धापनाच्या निमित्त या देशामध्ये परिवर्तन होईल अशी आशा निर्माण झालेली आहे. आम्हाला सगळ्यांना आशा निर्माण झालेली आहे की ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हा तरुण वर्गच करतो. ज्या जिद्दीने आणि या निष्ठेने केलं, आपल्या पक्षाच्या वतीनं साम्या कोरडे आणि चित्रलेखा पाटील या त्या आंदोलनामध्ये गेल्या, त्यांनी ते सहभाग घेतला होता आणि वेगळ्या तऱ्हेची भूमिका त्यांनी या ठिकाणी बजावलेली आहे. आणि म्हणून 29ची निवडणूक ही इंडिया आघाडीची आहे. तुम्ही खचून जाऊ नका. या ठिकाणी आपण वेगळ्या उर्मीने आणि द्वेषानं या ठिकाणी पुढे आपल्याला राजकारण करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी एकच गोष्ट आहे की आपल्याला बदल करायला पाहिजे. गाव पातळीवर पंचायती लढवताना सुद्धा आपण आघाडी म्हणूनच लढवायला पाहिजेत आणि तिथे कुठलेही मतभेद करायचे नाहीत. जे उरणणी करून दाखवलंय, बाकीच्या तालुक्यात आम्हाला अपयश आलं, उरणणी आघाडी बरोबर ठेवली. मी माझ्या जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये पण सांगितलं आणि त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. काही लोक आपल्याला बदल करतात, आपले विरोधक काही कार्यकर्त्यांना चढवतात, ही जागा तुम्हालाच पाहिजे, ते बंद करा. तुम्ही अध्यक्षांचं ऐकलं, डॉक्टर ना ऐकलं, तुम्ही काँग्रेसमध्ये मोठे व्हाल आणि तुमचा अध्यक्ष हा वेगळ्या. मला वाटत नाहीये ते कुठे भेटतात, सर्वोदय मंडळात भेटतात का ऑफिसमध्ये भेटतात. कारण सर्वोदय मंडळाचं आणि माझं नातं व्यक्तिगत वेगळं आहे. सर्वोदय मंडळाचं प्रिंटिंगचं काम सगळं मी करायचो आणि तिथेच झोपायचो. हे झोपतात त्या खोलीमध्येच मी झोपायचो. पण खोलीच्या बाहेर तुम्हाला खोली आतमध्ये कशी मिळाली विनोबा भावेंची मला माहिती नाही आहे. पण विनोबा भावे आमच्या जिल्ह्यातलेच आहेत. इथून 10 किलोमीटरवर विनोबा भाऊंचं गाव आहे. आणि म्हणून तुम्ही या विनोबा भाऊंच्या भूमीमध्ये आलेले आहात आणि जो तुम्ही आम्हाला शब्द दिला तो पाळाल असं मला वाटतं. मला एकच 2-3 गोष्टीला मला इथे हात घालावा लागेल. बीबी पाटलांचं मुंबई विमानतळाला नाव दिलं पाहिजे ही आपली मागणी आहे. आपली मागणीपेक्षा सर्वपक्षीय लोकांची आणि तिथल्या भूमिपुत्रांची मागणी आहे. तिथले दोन्ही आमदार काय म्हणाले, आम्हाला जर आमदार नाव दिलं नाही तर मी राजीनामा देईन. बालदी बोलला मी अंगावर रॉकेल ओतून घेईन. रॉकेल कशामध्ये घेणार, बालदीमध्ये घेणार काय बाटलीमध्ये घेणार मला माहिती नाही. त्याच्या विरोधात आपल्याला आवाज आणि तीव्र आंदोलन करावं लागेल. मला वाटतं ज्या पद्धतीची दुसऱ्या मुंबईला आपल्याला फसवणूक झाली, ती तिसऱ्या मुंबईला आपल्याला अतुल म्हात्रे आपल्याला करून घ्यायची नाही. तुमची जबाबदारी आहे.
तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला बोलायला संधी दिली नाही, बाळाराम पाटलांना दिली नाही, कारण लोकांना आता भूक लागल्याचा चेहरा बसतो म्हणून मी पण माझं भाषण कमी कर. पण लक्षात ठेवा, मी नवी मुंबई आणि उरण आणि पनवेलकरांना आश्वासित करू इच्छितो, शेका पक्ष त्याच्यासाठी मित्र पक्षाच्या सहकार्यानं आपण त्याच्यासाठी वेगळं आंदोलन या ठिकाणी उभं करू. कारण वामन शेठ घेऊन आले होते मला लगेच पत्रावरती. वामन शेठ कुठे गेले? वामन शेठ कुठे गेले? मी बोललो तुम्ही बोलू नका, याच्यामध्ये काही गरज नाहीये. आणि मला म्हणतं पनवेल उरणची जनता ही लाचार नाहीये, ही लाचार नाही, ही यश खेचून आणणारी जनता आहे. आणि त्यामुळे आपल्याला हे करावं लागेल. आणि म्हणून तिसऱ्या मुंबईमध्ये पेण, अलिबाग आणि रोह्याचा काही भाग जातो, तिथे आपल्याला सावधगिरी करायला लागेल. आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यासाठी काळजीपूर्वक डोळ्यात तेल घालून निघणाऱ्या शासनाच्या ऑर्डरकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि म्हणून मित्र, या ठिकाणी एक मानसी म्हात्रे बोलल्या, चित्रलेखा पाटील पण बोलल्या की स्मार्ट मीटरवर आपल्याला आंदोलन करायचं आहे की नाही, करायचं की नाही सांगा मला. स्मार्ट मीटरच्या आंदोलन आपल्याला जोरात करायचं आहे. आमचा तालुका चिटणीस दुसरं कारण आहे, रोज MSCB कडे जात असतो. सुरेश कुठे आहे? आपल्याला या ठिकाणी जोरात स्मार्ट मीटरच्या आंदोलनामध्ये आपल्याला या 8-10 दिवसामध्ये गावोगावी बैठका घेऊन हजारोच्या संख्येने कलेक्टर ऑफिसवर आपल्याला जायचं आहे. आणि स्मार्ट मीटरची या ठिकाणी गावोगावी आलेली वस्तुरी आपल्याला तिथे आलेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या अडाणीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना अडवण्याचं काम आपल्याला प्रामुख्यानं करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण या गोष्टी केल्या. आपल्याला घाबरण्याचं काम मी कधीच घाबरत नाहीये. तुमची अशी ताकद आहे. आता त्याला वाईट वाटेल उरणचा आपला मंगेश काय मिलिंदला दर निवडणुकीला मी भेटायला जायचो, काँग्रेसवाला म्हणून. अगदी काका उभे होते दत्ता पाटील तेव्हा. पण तुम्हाला एकच सांगतो की या ठिकाणी आपल्याला सर्व शक्तीनिशी बरोबर लढवायचं आहे. आणि आम्ही तुम्हाला घेऊ, तुम्हाला गाडी पण आम्हीच देऊ पाहिजे जर तुम्हाला पाहिजे असेल तर. तशी तेवढी तुमची ताकद तेवढी नाही आहे. डॉक्टरकडे पण चांगले पैसे आहेत, आता काय प्रॉब्लेम नाही आहे. पण मी मनापासून बोलतो, मी मनापासून बोलतो. ज्या पद्धतीचं स्वतः सकपाळ साहेब आपल्याशी मनापासून बोलले ते ऐकून मी भारावून गेलो. की ज्या पद्धतीचे त्यांनी आश्वासित केले आपल्याला की काही नसेल, उद्या सत्ता आली तर सत्तेचा भाग पण तुम्ही असाल. आणि तुम्हाला कुठेही 2 जागा कमी पडल्या तर आमच्या 2 कमी करून तुम्हाला देऊ. खाजगी आम्ही बोलत होतो. तर मला वाटतं की आता आपण ही दुरी कमी करायची आहे. आणि मला वाटतं पहिलं आपल्याला अभिनंदन करावं लागेल. ज्या नवीन पिढीने आज जे आंदोलन उभं केलं, मोदी या 12 वर्षात कोणाला घाबरले नाही, पण या चिमुरड्याला घाबरून त्यांनी सगळी माघार घेतली. आज पण या ठिकाणी राहुल गांधीला घाबरून, राहुल गांधी आणि प्रियंकांना घाबरून सभागृहामध्ये न जाण्याचा विक्रम मोदी आणि अमित शहानी केलेला आहे. की सभागृहामध्ये पंतप्रधान जात नाही, उत्तर त्याला देता येत नाही म्हणून तो सभागृहात जात नाहीये. ही या देशामध्ये अशी कधी परिस्थिती नव्हती. पुढल्या आठवड्यात काय होणार आहे मला माहिती नाहीये, पण त्याच्यावर पत्रकारांनी जागृत राहिलं नाही. तुम्हाला पण बंधन आहे. तुम्ही किती जागृत राहिले तरी तुम्हाला बंधन आहे. की किती देता येईल न्यूज, ती कशी होईल ते मला माहिती नाहीये. परंतु या ठिकाणी आपल्याला हे गोष्ट ठरवावी लागेल की या ठिकाणी आपल्याला त्यांचं कौतुक करावं लागेल आणि त्यांना या ठिकाणी सांगावं लागेल.
आणि मग तुम्ही आम्ही काय आहोत, तुम्ही आम्ही काय आहोत, जी बांधिलकी घेऊन आपण हे राजकारण करत आलो, तर त्यापेक्षा आम्हाला मिलिंद वाटतं काँग्रेस कितीतरी पटीने जास्त होती, चांगली होती, कितीतरी पटीने चांगली होती. पण ग्राम पातळीवर जिथे शेका पक्ष जास्त आहे, तिथे चांगली बाजू असेल त्याची, तिथे जागा आपली एखादी कमी झाली तरी चालेल. पण डॉक्टर तुम्हाला करावं लागेल, तुम्हाला हे पुढाकार घ्यावा लागेल. मागचा अनुभव आम्हाला वाईट आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो. तुम्ही होतात अनेक 2-3 बैठकीला. आम्ही तुम्हाला आश्वासित करू इच्छितो, आम्ही या ठिकाणी एक वातावरण झालं पाहिजे. पुढारी बरोबर आले, पण खालचा मतदार आमच्या बरोबर आला नाही. खालचा मतदार आहे तो आला नाही. तो कसा आणायचा आहे, मी सकपाल साहेबांना सांगित, तुम्ही रायगडसाठी थोडा जागा जास्त द्या, आम्ही वेगळ्या तऱ्हेने करू. तुम्ही श्रीवर्धनला चांगलं बाकीचं हवा करून करू नका, निवडून आणेला उमेदवार द्या, आम्ही देतो. आम्ही तुम्हाला सांगतो, आमच्या उमेदवार ठरलेले आहेत. त्या ठरलेल्या उमेदवारामध्ये तुम्हाला बदल पाहिजे, आम्हाला सांगा, आमचा उमेदवार आम्ही ठरू. पण त्या पद्धतीचं काम तुम्ही या ठिकाणी कधी नाही. आणि म्हणून मला एक आनंद होतो आजच्या या मीटिंगमध्ये, आजच्या या वर्धापन दिनामध्ये, की आज आमची 4थी पिढी दिल्लीपर्यंत जाऊन पोचली. आंदोलनामध्ये 4थी पिढी गेली. आजचा झेंडा वंदन आपण साम्याच्या हस्ते केलं. साम्याने ज्या आघाडीमध्ये शेका पक्षाची दखल घ्यावी लागली, चित्रलेखा पाटील आणि साम्या या दोघांनी जे काम केलं, ज्या पद्धतीचं रोज नाव आता आपलं प्रवक्ता म्हणून या दोघींचं आलं पाहिजे, चर्चेमध्ये आलं पाहिजे, आणि तुम्ही काम पण केलं पाहिजे. आणि म्हणून तो आजचा दिवस मला खरा आनंदाचा वाटतो. मी तुम्हाला सांगतो, अनेक लढाया आपण जिंकल्या. मिलिंद आम्ही काय केलं, तुमचा पराभव केला ना. या ठिकाणी दोनदा विचारे अंतुले साहेबांना आम्ही पाठवले. तिसऱ्या वेळेला ते उभेच राहिले नाही. आम्हाला दुःख झालं. अंतुले साहेब किती असले तर मी खाजगीत पण मिलिंद बोलतो, तुम्हाला किती वेळा बोललो, की ज्याच्याकडे गोरगरिबाचं खऱ्या अर्थानं नातं जोडलेला आणि त्याचे हित बघणारा नेता म्हणजे अंतुले साहेब. आणि ज्यांना विचार नाही, ज्यांना कधी बांधिलकी नाही, अशा माणसाला उभा करून आम्ही त्यांना 2 वेळा पाडलं. मी अनेक वेळा बोललो, अंतुले साहेब बोलले, जयंतराव ठीक आहे, ते मला आवाजाव बोलायचे, पण तुम्ही राहिला असतात, मीनाक्षी राहिली असती, विवेक पाटील राहिला असतात, ठीक आहे, पण तुम्ही जो ओळखत नाही माणूस त्याला तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात? जो माणूस ओळखत नव्हता, जो ज्याला पनवेलच्या बाहेर काही माहिती नाही, त्याला तुम्ही तिथे निवडून दिलेला. लोक मला काय सांगायचे, मतदार सगळे गेलो, रोह्यात गेलो, कर्जतला गेलो, भाई आम्ही तुम्हाला मत देतो, बाकी कोण उमेदवार आहे, पक्षाला देतो मत, हे आम्ही ऐकलेलं आहे. आणि म्हणून ते मतेच्या गावात गेलो, ते आम्हाला कोण नको, दुसरा उमेदवार, तुम्ही उमेदवार वगैरे पाठवू नका, तुम्ही या आणि बस झाला, आम्ही मतं देऊ. लोकांनी तशी मतं आपल्याला दिलेली आहेत. पण मिलिंद पण आहे, डॉक्टर पण आहेत, बाकीचे पण काँग्रेसचे कार्यकर्ते आले, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि म्हणून अरे उरणची नगराध्यक्ष पण आहे, तर त्या पद्धतीचं आपण काम केलं पाहिजे, हीच माझी विनंती आहे. आणि म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकच सांगतो, डॉक्टर आहे तिथे, आपला कुठे डॉक्टर कुठे आहे? डॉक्टर माझ्यापेक्षा मार्क्सवाद जास्त शिकलेले आहे आणि बोलू शकतात. पण एकच गोष्ट लेनिननी, कॉम्रेड लेनिननी आम्हाला सांगितलं, आमच्या अभ्यास वर्गात ज्या शिकलो आम्ही त्याला, की संघटनेच्या आणि संघटनेच्या कामाला लागा, पुढील आपला काळ काम केलं तर उज्ज्वल आहे. आणि म्हणून कॉम्रेड लेनिनचा विचार घेऊन आपण या ठिकाणी 79 वर्ष काम केलं. तोच विचार पुन्हा पुन्हा जिवंत ठेवायचा आहे आणि उज्ज्वल जिवंत ठेवायचा आहे, याच्यासाठी कामाला लागा. मी सांगेन तुम्हाला की
या ठिकाणी दोनच गोष्टी मला आवडल्या. सगळ्या दृष्टिकोनातून खालापूरचं युनिट हे आपलं कमकुवत आहे. आर्थिक बाबतीत पण आता आबू बिबू सारखे आपले लोक आहेत सगळे, त्याला काय प्रॉब्लेम नाही. परंतु नाही, कर्ज त्याच्यापेक्षा चांगले आहे, सगळे शेत आहेत, राणे पिणे तसे काय, त्याला प्रॉब्लेम नाही आहे. परंतु एक अपेक्षेपेक्षा चांगलं काम तुम्ही केलेलं. अपेक्षेपेक्षा सर्वांनी याला टाळ्या वाजून तुम्ही मला दाद द्या. अपेक्षेपेक्षा एक गरीब युनिट आपलं कमी ताकदीचं आर्थिकदृष्ट्या कमी असलेलं युनिट आज या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्हाला काम दिलं. बाळूशीच्या आज भाकरी आलेल्या आहेत, चटणी पण आलेली आहे आणि भाजी पण आलेली आहे. आणि खालापूरच्या युनिटनी परत इथे ज्यांचा उपास आहे त्यांना पण चांगली सोय केलेली आहे. बटाटा चिवडा आहे, केळी आहेत, दोनाची 3 खाल्ली तरी काय बिघडत नाही एवढी केळी आणलेली आहेत. आणि मला म्हणून त्यांना तुम्हाला भरपूर धन्यवाद आहे. म्हणजे अबू जळगावकर असतील, कयूम असेल, मी जवळजवळ 7-8 वेळा या ठिकाणी आलो. मी खरोखर तुमचे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा कधीतरी आम्हाला बोलवा हे पण तुम्हाला मी सांगतो. परंतु या ठिकाणी पोलीस यंत्रणेने पण या ठिकाणी चांगली काम केलेलं आहे. तुम्हाला पण चांगलं जेवून बिवून जा, चांगल्या आमच्याबरोबर भाकऱ्या खा. पण गरिबाची भाकरी आहे आणि आमची कष्टाची आहे, भ्रष्टाचाराची भाकरी नाही आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या सगळ्यांचा पाहुणचार करा. मी पुन्हा एकदा खालापूरकरांना, किशोर, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि एक सुंदर कार्यक्रम, सुंदर म्हणजे या ठिकाणी मी आलो होतो तेव्हा 5 फुटाचा खड्डा होता. नाना हे सगळं भरून काढलं, सगळं भरून केलं, लेवल केली आणि या ठिकाणी काम केलंय. मंडपवाला पण आपला नेहमीप्रमाणे आहे, त्यांनी पण चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला परत सांगतो, मी खचणार नाही, तुम्ही खचू नका. माझा उत्साह ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, माझा उत्साह वाढवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एक भुकीने आणि एक जिताने शेका पक्ष संपला का संपवणार आहे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. एवढंच मी तुम्हाला सांगतो. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटे की, लाल झेंडे की. आणि हे करत असताना उद्याही आजची शिदोरी घेऊन तुम्ही घरी जाल त्यावेळेला वेगळी भूमिका असेल. आणि नंतर मी गावोगावी दौरा करणार आहे, किमान पंचायत समिती लेवलला दौरा करणार आहे. स्मार्ट मीटरच्या विरोधात आपलं रणशिंग चांगल्या प्रकारे फुंकायचं आहे आणि घरोघरी ते सगळे लोक आपल्याला बरोबर आणायचं आहे. आणि ते काम तुम्ही करावं ही मी विनंती करतो. आणि मीडियाचा पण धन्यवाद. मला वाटतं एवढ्या मोठ्या संख्येने कधीच मीडिया आमच्या मीटिंगला आला नाही आहे. मीडियाचे पण धन्यवाद. मला वाटतं पत्रकारांनी या पद्धतीचं जे 8 दिवस चांगलं या ठिकाणी तुम्ही नियोजन झालेलं तुम्ही मीडियाकडे आणलं, त्याचा पण फरक या ठिकाणी पडलेला आहे. मी थोडा नाराज आहे की मला जे बोलायचं होतं ते बोलता आलं नाही. बाळू शेठ बोलू शकला नाही, आमचा अतुल बोलू शकला नाही आहे. परंतु याच्या पुढे तुम्ही राहणार नाही हे मला माहिती होतं आणि म्हणून सगळ्यांची भाषा मी कट केली. मी पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना म्हणतो. आणि मीडिया, मी खाली येतो, मीडियाला तुम्हाला पाहिजे तर आपण एकत्रच बसू, कारण मला पण ताबडतोब मुंबईला जायचं आहे, मग नाराज व्हायला नको. सर्व मीडियावाल्यांनी इथे घ्या आणि कुठल्याही कार्यकर्त्यांनी इथे भेटा, पहिलं लाईन लावा आणि या खुर्च्या बाजूला करा, मग जेवण लवकर होऊन जाईल ही विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मी एक घोषणा देतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. परंतु किशोर पाटील 2 मिनिटं आभार मानतील. लाल बावटे की, लाल झेंडे की, लाल झेंडे की. इनकलाब, इनकलाब, इनकलाब. आवाज लहान आहे. इनकलाब.
आजच्या शेतकरी कामगार पक्षाच्या 79व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व नेते, मी आभार मानण्याच्या अगोदर सन्माननीय आमचे नेते माजी आमदार बाळाराम शेठ पाटील